सायंकाळचा अंधुक प्रकाश अनेक जीवांना आपल्या क्रियाचर्येची जाणीव करून देतो. झाडावरून आलेली निशाचर पक्षाची साद कानावर पडते. कोनाड्यात असलेल्या जाळ्यामध्ये कोळ्याची हालचाल दिसते. इतक्यात जमिनीवर हालचाल दिसते ती विंचवाची. त्याच्या वावराबरोबर रात्र चढत जाते. संत वाङ्मय आणि काही म्हणींमधून विंचवाशी आपली ओळख झाली असली तरी समाजात त्याच्याविषयी आजही अनेक गैरसमज आहेत. माणसाला जसे अनेक प्राणी आवडतात तसेच माणसाला अनेक प्राणी नावडतात. आवडणाऱ्या प्राण्यांमध्ये तर त्याला अगदी छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा माणसाला त्या प्राण्याबद्दल प्रेम आत्मीयता निर्माण करून जाते. पण नावडणारा प्राणी किती सुंदर असला तर त्याच्यामध्ये एखादी अशी गोष्ट असते की ती माणसाला त्या प्राण्याबद्दल एक अप्रिय मत त्याच्या मनामध्ये निर्माण करते. विंचू हा असाच एक प्राणी आहे की ज्याच्याबद्दल माणसाच्या मनामध्ये भीती आणि भीतीमुळे नावड निर्माण झालेली आहे. विंचू हा खरं तर निसर्गाच्या साखळीमधला एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. तो कीटक आणि इतर छोटे सरीसृप ह्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवायचं काम करतोच, पण तो स्वतःच्या शरीराच्या रूपाने अनेक पक्षी, प्राणी आणि अगदी वाघासारखे प्राणी म्हणजे BNHSच्या रेकॉर्ड्सप्रमाणे तर मोठ्या प्राण्यांनासुद्धा अन्न पुरवतो. कोळ्याप्रमाणेच विंचवाला 8 पाय असतात. त्याचे शरीर प्रोसोमा, मेसोसोमा आणि मेटासोमा अशा 3 भागात विभागलेले असते. प्रोसोमाच्या वरच्या बाजूला 2 आणि कडेला 2 ते 5 डोळे असतात. सर्वसाधारणपणे विंचवाची लांबी ही 8.5 मिलीमीटर ते 23 सेंटीमीटर पर्यंत असते. विंचवाच्या बाह्य कवचावर बीटा कार्बोलिन नावाचं रसायन असतं. त्यावर जेव्हा अल्ट्राव्हायोलेट प्रकाश पडतो तेव्हा विंचवाचे शरीर निळ्या हिरव्या रंगाने उजळून निघते. विंचू हा मुख्यतः ऑपॉर्च्युनिस्टिक आहे, विशिष्ट काही जाती सोडल्या तर. त्याच्यामुळे वेगळ्या वेगळ्या म्हणजे अधिवासातल्या ज्या काही त्याला संधी मिळतात त्याच्या म्हणजे लाकडं असतील त्याच्या खाली तो लपू शकतो किंवा बिळं असतील आळती, अगदी विटांचा ढिगारा असेल तर त्याच्यात ते लपतात. घराच्या छतामध्ये चढून विंचू लपतात. सो सहसा जे विंचू आढळतात आपल्या माणसांच्या आसपास तर ते ह्या अशा प्रकारे आयती उपलब्ध जी काही जागा असेल तर त्याच्यामध्ये स्वतःला लपून ठेवतात आणि अंधार झाला की बाहेर पडतात. पण काही जाती अशा आहेत की ते विशिष्ट अधिवासामध्येच राहतात. उदाहरणार्थ वृक्षचर विंचू, आयसोमेट्रस नावाचा एक जीनस आहे तर त्याच्यामधले हे विंचू झाडाच्या ज्या खपल्या असतात ती सुद्धा विशिष्ट झाडं, कुठलंही उगाच मोठं झाड आहे म्हणून तेव्हा ते सापडत नाहीत. तर ज्या झाडामध्ये खपल्या आहेत जसं उंबर आहे किंवा आंब्याची जुनी झाडं असतात की ज्याची सालं निघालेली असतात त्याला ते खाचा लागतं. त्या खाचांमध्ये लपणारे ते विंचू आहेत. दिवसभर ते खाचात लपतील आणि संध्याकाळ झाली की त्यातनं बाहेर पडतात. 2020 साली नव्याने शोधण्यात आलेल्या झाडांवर राहणाऱ्या विंचवाच्या 2 प्रजाती म्हणजे आयसोमेट्रस टाम्हिनी आणि आयसोमेट्रस आंबोली. त्यामधील आयसोमेट्रस आंबोली ही अजून तरी जगात केवळ आंबोलीत सापडते. खडकात राहणाऱ्या विंचवाच्या प्रजातींमध्ये प्रदेशनिष्ठता अधिक असते, कारण एकाच ठिकाणी अधिवासाचा फार मोठा काळ संलग्न राहिल्यामुळे त्यांच्यात जनुकीय आणि शारीरिक बदल झालेले दिसून येतात. यामधील नव्याने शोधण्यात आलेली प्रजात म्हणजे कायरोमॅचिस्तस पराक्रमी. खडकांमधील भेगांमध्ये राहणारी ही प्रजात आंबा घाटातून शोधण्यात आली आहे. हा परिसर पावनखिंडीच्या जवळ असल्यामुळे या प्रजातीचे नाव पराक्रमी असं ठेवण्यात आलंय. पुण्यातील तैलबैला किल्ल्यावरून शोधण्यात आलेली दगडांमध्ये राहणारी अजून एक प्रजात म्हणजे स्कॉर्पिओप्स तैलबैला. आम्ही इथनं स्कॉर्पिओप्स तैलबैला नावाचा एक विंचू शोधून काढला 2 वर्षापूर्वी. आम्ही एक दिवस असंच एक ग्रुप घेऊन आलो होतो व्हॉलेंटियर्सचा आणि त्याच्यामध्ये आम्हाला एक विंचू मिळाला. आम्ही इन जनरल स्कॉर्पियन्स बघत होतो तेव्हा, आणि जेव्हा आम्ही त्या विंचवाचा जेनेटिक ॲनालिसिस केला आणि मॉर्फॉलॉजी ऑब्झर्व केली तेव्हा हा विंचू स्कॉर्पिओप्स टोनाइकोडा नावाची एक स्पीशीज आहे जी माथेरानला मिळते. माथेरान पण इथून काही प्रमाणात जवळ आहे, पण ती त्याच्याहून मॉर्फॉलॉजिकली ॲज वेल एज जेनेटिकली
वेगळी आहे. तर आम्ही ठरवलं की ही स्पीशीज डिस्क्राईब करू आणि नंतर आम्हाला प्रश्न पडला की या स्पीशीजचं नाव काय द्यायचं. तर आम्ही असं ठरवलं की या स्पीशीजला तेलबैला हेच आपण नाव देऊ शकतो. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर या प्रसिद्ध म्हणीप्रमाणे विंचवाची पिल्ले ही आईच्या पाठीवर राहतात. प्राण्यांमधील स्वतःच्याच पिल्लांना खाण्याच्या वर्तनाला शास्त्रीय भाषेत फिलियर कॅनबिलिझम म्हणतात. विंचवाची मादी देखील पिल्लांच्या जन्मानंतर काही वेळा त्यातील काही पिल्लं खाते. यामागे बरीच कारणं आहेत. विंचवाबद्दल अप्रिती निर्माण होण्याचं मुख्य कारण म्हणजे त्याचा दंश, म्हणजे त्याच्या शेपटीच्या नांगीमध्ये असलेलं विष. हे विष माणसासाठी, म्हणजे भारतामध्ये जेवढे विंचू आहेत त्यापैकी फारच थोडे विंचू हे माणसासाठी घातक म्हणू शकतो या लेवलचे आहे त्यांचं विष. पण बहुतांश विंचवांच्या दंशामुळे खूप जास्त ठणकतं, सूज येते, हार्टबीट फास्ट होतात, माणूस घाबरतो. पण हळूहळू ते विष आपोआपसुद्धा उतरतं. किंवा तुम्ही जर का सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलात तर ते विविध औषधं देऊन ते विष उतरण्यासाठी, म्हणजे त्याचा जो काही इम्पॅक्ट आहे तो कमी होण्यासाठी मदत करतात. हेट्रोमॅट्रस या कुळात, ज्याला जायंट फॉरेस्ट स्कॉर्पियन म्हणूनही ओळखलं जातं, त्यावर अधिक काम करण्याची गरज असल्याचं मत ज्येष्ठ संशोधक मांडतात. हेट्रोमेट्रस हा जो ग्रुप आहे स्कॉर्पियनिडी फॅमिलीमध्ये, तर तो इतका मोठा आहे त्याच्यावर 10-15 लोकांनी काम केलं तर ते संपणार नाही आहे. आणि आता जेनेटिक डायव्हर्सिटी जी आली त्याच्यामध्ये स्पेशिएशनचे संपूर्ण डेफिनेशन्स बदलल्यात. त्याचं डायव्हर्सिटी आम्ही जेनेटिक डायव्हर्सिटी बघता येते आणि त्याचं इव्होल्युशनरी पॅटर्न बघता येतो, त्याचं एज काय आहे हे बघता येतं. हे सर्व काम अजून आमच्या डोळ्यापुढे आहे आणि ते आम्ही आता हळूहळू करतोय. विंचवांविषयी एकंदरीत समाजामध्ये असणारी भीती आणि समज पाहता त्यांच्याविषयीच्या प्रबोधनाची नितांत गरज आहे. असे झाल्यावरच विंचवासारखा दुर्लक्षित जीव हा संवर्धनाच्या मूळ प्रवाहात येईल.